महत्वाची बातमी बघूया। बसवा राजू एन्काउंटर मध्ये ठार झाल्याची शक्यता आहे। बसवा राजूवर तब्बल 5 कोटींचं बक्षीस होतं। अबू जमाड मधल्या जंगलामध्ये तो दडून बसलेला होता। या घडीची सगळ्यात मोठी बातमी। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सीमा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नक्षल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑपरेशन राबवलं जात आहे। नक्षलवाद संपवण्यासाठी प्रयत्न केंद्राकडून होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे या घडीची महत्त्वाची बातमी। बसवा राजू एन्काउंटर मध्ये ठार झाल्याचं कळत आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी आपण बोलूया। महेश, ही खूप मोठी गोष्ट आहे ज्याच्यावर 5 कोटींचं बक्षीस होतं। असा माओवाद्यांचा राजू, बसवा राजू, त्याचा एन्काउंटर झालाय, काय सांगाल? सुवर्णा, आज जे मोठं एन्काउंटर झालंय त्याच्यात 28 माओवादी ठार झालेले आहेत आणि यात ही सगळ्यात मोठी देशातली महत्वाची बातमी आपण म्हणू शकतो। कारण हे जे नाव पुढे येत आहे ते अजून कन्फर्मेशन व्हायचं आहे, पण जे सूत्र सांगत आहेत त्यात नंबाला केशव उर्फ बसवराजू हा ठार झालेला आहे अशी शक्यता आहे। आयडेंटिफिकेशन अजून याची ओळख होणं आवश्यक आहे डेड बॉडीची, पण हा जर झाला असेल तर माओवाद्यांच्या संघटनेला आतापर्यंत 40 वर्षातला मोठा हादरा आहे। कारण याचं पद मी तुम्हाला विश्लेषणामध्ये सांगू शकतो। जसं LTTचा हेड हा प्रभाकरण होता, अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन होता, तसा हा माओवाद्यांचा म्होरक्या आहे। संपूर्ण देशभरातल्या CPI माओइस्टचा हा सेक्रेटरी आहे बसवराजू उर्फ नंबाला केशव, आणि त्याच्यावर 5 कोटीचं बक्षीस सगळ्या राज्यांचं मिळून आहे। आपण त्याचं विश्लेषण कसं करू शकतो? सेंट्रल मिलिटरी कमांड जे माओवाद्यांचे ऑपरेशनल मोठे हल्ले करण्याचे जे आतापर्यंत देशात राबवलेले आहेत ते सगळे बसवराजूच्या बसवराजू होता। 76 जवान सुरक्षा दलाचे CRPFचे दंतेवाडामध्ये ठार झाले होते। त्या घटनेची संपूर्ण आखणी तयारी बसवराजूने केली होती। राणी बोदलीमध्ये 50 जवान ठार झाले होते, त्याची तयारी पूर्ण बसवराजूने केली होती। महाराष्ट्रात 2009 मध्ये 52 जवान जे शहीद झाले होते त्याचाही संपूर्ण मास्टरमाइंड हा बसवराजूच होता। लाहेरीच्या घटनेमध्ये 17 जवान ठार झाले होते, त्याचाही पूर्ण मास्टरमाइंड म्हणजे माओवाद्यांना जे LTTनं लँडमाइन ब्लास्ट करण्याचं, भूसुरुंग स्फोटाचं जे तंत्र शिकवलं होतं 90च्या दशकामध्ये, त्याचं पूर्ण नियोजन बसवराजूच्या नेतृत्वात झालं होतं। त्यावेळी LTTचे काही कॅडर महाराष्ट्रात दंडकारण्यात आले होते आणि त्यांनीच बसवराजूच्या माध्यमातून त्यावेळी माओवाद्यांना हे प्रशिक्षण दिलं होतं आणि त्यामुळेच अनेक माओवाद्यांनी अनेक जवानांना याच भूसुरुंग स्फोटाच्या तंत्रामध्ये ठार केलं होतं। त्यामुळे बसवराजू हा सध्या CPI माओइस्ट या संघटनेचा प्रमुख आहे आणि गणपतीनंतर त्याच्याकडे संपूर्ण सूत्र देण्यात आली होती। आणि आता जर गरज बसवराजू या चकमकीत मारला गेला असेल तर ती आतापर्यंत देशातली सगळ्यात मोठी बातमी आहे। कारण आज आपण दाऊदसाठी आपल्या सुरक्षा दलं शोधत आहेत, मात्र हा त्याच्यापेक्षा एक खूप मोठा मोर्चा आहे आणि खूप मोठा कॅडर आहे माओवादी संघटनेचा, म्हणजे प्रमुखच आहे माओवादी संघटनेचा देशातली दंडकारण्यामध्ये आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी माओवाद्यांच्या कारवाया होतात ते संपूर्ण संचलन हे बसवराजूच्या मार्गदर्शनावर होत असते। माओवाद्यांची केंद्रीय समिती हा बसवा राजू जो आहे तो एन्काउंटर मध्ये ठार झालाय असं अधिकृत फक्त जाहीर व्हायचंय, पण मोठी कारवाई झालेली आहे, देशातली मोठी बातमी असं म्हणतोयस तू। धन्यवाद महेश माहिती दिल्याबद्दल।